आई अंबाबाईचा उदो उदो ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. नमस्कार, मी भूषण गावडे स्वागत करतो आपल्या आजच्या आणखीन एका रेल्वे जर्नी व्हिडिओमध्ये. कोल्हापूर पासून 60 किलोमीटरवरती असलेले श्री क्षेत्र गगनगड या ठिकाणी जाऊन गगनगिरी महाराजांचे दर्शन घेतले, प्रसाद घेतला आणि परत कोल्हापूरचा प्रवास गाठला आजच्या या प्रवासासाठी. छत्रपती शाहू महाराज नगरी कोल्हापूरमधून मुंबईसाठी मोजून 2च ट्रेन धावतात. एक रातराणी महालक्ष्मी एक्सप्रेस आणि दुसरी जिने आज आपला प्रवास होणार दिवसा ढवळ्यात चालणारी दिवसराणी वन अँड ओनली कोयना एक्सप्रेस. आणि या ट्रेनची खासियत माहिती का काय आहे? तब्बल 8 कॅटेगरीचे कोचेस घेऊन धावते, ज्यामध्ये SLR, जनरल क्लास, सेकंड सिटिंग चेअर कार, नॉर्मल चेअर कार, पुढे AC चेअर कार, स्लीपर, 3 टियर AC, 2 टियर AC आणि 1 टियर AC. विचार करा मंडळी, एवढे सगळे कोचेस घेऊन, म्हणजे भारतीय रेल्वेचे सगळे एवढे व्हरायटीचे कोचेस घेऊन कोणकोणती ट्रेन धावते, त्यापैकी ही एक कोयना एक्सप्रेस. वाजले सकाळचे 7:03. लोकेशन श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूर. कोयना एक्सप्रेसचा दररोजचा वेळ आहे सकाळी 8:25 रवाना होण्यासाठी. अजून तरी फलटला गाडी लागली नाही. लागली कोणती? कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस. अजून बराच कालावधी आहे. म्हणलं गरम नाश्ता करून घेऊ. या अगोदर मी भरपूर वेळा कांदे पोहे उपीट खाल्लंय. म्हणलं आज काहीतरी धडाकेबाज रांगडा स्पेशल झणझणीत मिसळ खाऊन घेऊ. कोल्हापूर स्टेशनच्या फ्लॅट क्रमांक 2 नंबरला आहे वांगो डोसा, इडलीज अँड मोर अशी कॅटरिंग आहे. या ठिकाणी आरामात नाश्ता मिळू शकतो. आणि मी मागवली आहे कोल्हापुरी मिसळ, किंमत 70 रुपये. चला, आजचा वांगो मधला माझा नाश्ता तयार. समोर कोल्हापुरी मिसळ, 3 ब्रेड, रसा आणि शेव, कांदा, लिंबू सर्व काही. याची टोटल कॉस्ट आहे प्रति 70 रुपये. मस्तपैकी लिंबू पिळू, शेव टाकू आणि कांदा. चला, एक बाईट पहिले तयार मिसळची. वा, थोडी कमी तिखट आहे पण बरं आहे, कारण प्रवास होतोय आपला बाई, ते सुद्धा सकाळच्या वेळी. कधी या ठिकाणी आला स्टेशनवरती तर नक्की वांगोची मिसळ ट्राय करा, स्पेशली कोल्हापुरी मिसळ. बाहेर ठिकाणी सुद्धा हॉटेल आहेत पण लांब असल्यामुळे शक्यतो आयडिया येत नाही कुठं ऑथेंटिक वगैरे मिळेल. पण आला स्टेशनला तर हमखास ट्राय करा. आणि नाश्ता का करतो माहिती का? कारण आपल्या ट्रेनमध्ये पॅन्ट्री कार वगैरे काही नाही. मला बघावं लागेल की या ठिकाणी ई कॅटरिंग वगैरे आहे की नाही. तर दुपारच्या जेवणासाठी मला पुण्यावरून मागवावं लागेल. आली महालक्ष्मी एक्सप्रेस आली, ते सुद्धा निर्धारित वेळेच्या 10 मिनिटे अगोदर. असं हरकत नाही, आता आपली सुद्धा ट्रेन लागेल फ्लाईटवरती, पण त्या अगोदर नाश्ता करून घेऊ कोल्हापुरी मिसळ पाव. या मंडळी नाश्ता करायला. कोल्हापूर, आपलं कोल्हापूर. समोर लागली आहे वंदे भारत, जी कोल्हापूर ते पुणे दर आठवड्यातून 3दा धावते, सोमवार, गुरुवार आणि शनिवार. आज वार आहे गुरुवार. आपल्या ट्रेनचा टायमिंग आहे 8:25. त्याच्या 10 मिनिटं अगोदर ती सुटेल. वंदे भारत. रामकृष्ण. कॉकटेल कोचेस घेऊन जाणारी ICF वाली कोयना एक्सप्रेस समोर तयार. स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत सगळे कोचेस आहेत. SLR, जनरल, रिझर्वेशन चेअर कार, स्लीपर, AC 3 टियर, 2 टियर, 1 टियर आणि हे वाले AC चेअर कार. आणि माझा जो प्रवास होणार आहे तो ह्या AC चेअर कार मधून. कुठून? छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते ठाणे. आणि माझा जो कोच आहे तो C1. बघू शकता कोणता कोच मिळाला राव. AC जन चेअर कार. आपल्या भारतीय रेल्वेमध्ये शताब्दी या ट्रेन चालतात आणि त्यापैकी जनशताब्दीची ICF वाले जे जुने ACचे डबे होते तो वाला कोच मला मिळाला आहे. खरी ICF ची ओळख ती तुम्हाला कोयना एक्सप्रेस नक्कीच करून देईल. पुढे LHB झाली तर ही कोच पोझिशन राहतील की माहित नाही, पण आता मात्र हा प्रवास एन्जॉय करून घेऊ. ट्रेनचा हा दरवाजा पाहूनच एकदम नॉस्टॅल्जिया फील आली. असं वाटते की मुंबई मडगाव या जनशताब्दीने प्रवास करतोय. मध्य रेल्वेचा 2017चा कोच आहे आणि अशी काही पूर्ण कोच पोझिशन 3x2 वाली
AC पुशबॅग. माझी सीट नंबर आहे 22 आयसल साईड बाहेरची. पटकन लगेच ठेवून घेऊ वरती आणि मग संपूर्ण रूट एक्सप्लोर करू कोल्हापूर ते ठाणे. हा भाई साहब एक नंबर फुल्ली नॉस्टॅल्जिया. अजून तरी AC चालू नाहीत कारण पंखे दिसत आहेत बघा. पंखे चालू केले आहेत आणि ह्या कोचमध्ये पंखे देखील आहेत. वा पण यार नाश्ता करण्यासाठी मात्र मोठी पंचायत झाली आहे ही बघा. आहेत त्याच्या मारी खालीच येत नाही राव. नाहीतर हे असं केलं ना मस्तपैकी नाश्ता करता येतो. पण हे तर काय भलतच झालंय. मला सीट मिळाली ती बाहेरची वाली आहे म्हणजे आयसल साईड आणि विंडो मिळालीच तर बाई काम झालं असतं. हरकत नाही. आपल्या वंदे भारत जी ट्रेन चालते तिचे चेअरकार आणि हिचे चेअरकार जास्त काही फरक नाही. ह्या सुद्धा AC त्या सुद्धा AC. ह्या सुद्धा पुशबॅक त्या सुद्धा पुशबॅक. इव्हन जो नाश्ता दिला जातो तो सुद्धा सेम. काही फरक नाही. फक्त वेळेचं महत्व आणि तिकिटाची प्राइसिंग सोडलं तर बाकी सर्व काही सेम आहे. बाकी ट्रेन मात्र एकदम चकचक नीट अँड क्लीन करून आणली आहे. संपूर्ण पॅसेज परिसर सगळा स्वच्छ आहे. आमच्या कोचच्या बाजूला आहे 3 tier कोच. 3 tier एकूण 2 कोच आहेत. 2 tier 1 tier कॉम्बो कोच आहे. आपल्या ट्रेनचा नंबर आहे कोल्हापूर ते मुंबई 11:30 आणि मुंबई ते कोल्हापूर कोयना एक्सप्रेस होतो 11:29. बाजूला पाहू शकता मुंबई हॉस्पेट ही जी ट्रेन आहे ती ह्या ट्रेन सोबत आपल्या रिक्स शेअर करते. आणि एकदाची कोयना एक्सप्रेस पोहोचली मुंबईला मग ती बनते थेट हॉस्पेट एक्सप्रेस रात्री 9:20 माझ्या कोचच्या मागे आहे C2 आणि त्याच्या मागे जनरल म्हणजे AC चेअरकारचे एकूण 2 डबे आहेत C1 आणि C2. चला कोल्हापूर बाय बाय. बरोबर 8:25 आपली ट्रेन रवाना होते छत्रपती शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूर पासून फ्लॅट क्रमांक 2. आपल्या ट्रेनच्या 10 मिनिटांवर सुटली कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस जी पुण्याला पोहोचणार दुपारी 1:15 आणि लगेच रवाना होते पुणे हुबळीसाठी. कोण व्हिडिओ पाहताय कोल्हापूर मधून नक्कीच कमेंट करा. #आमचं कोल्हापूर #महाराष्ट्र 09. चला मंडळी आई अंबाबाईच्या नावानेच आपल्या पुढच्या मुंबई प्रवासाला सुरुवात करूया. बोला आई अंबाबाईचा उदो उदो ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. कोल्हापूरसाठी मुंबईवरून 2 ट्रेन आहेत महालक्ष्मी आणि कोयना एक्सप्रेस. दिवसा डवळ्या वाठार सातारा किर्लोस्करवाडी सांगली मिरज या भागातील लोकांना कोयना एक्सप्रेस खूप मदत करते. या ट्रेनचे विशेष आकर्षण 8 डब्यांची वेगवेगळी रचना म्हणजे 19 डब्यांची ट्रेन ज्यात 2 SLR 2 जनरल म्हणजे सामान्य डबे 6 स्लीपर 1 1 tier आणि 2 tier कॉम्बिनेशन असलेला AC डबा 2 3 tier AC 2 CC म्हणजे AC चेअरकार तर 4 सिटिंग चेअरकार रिझर्वेशन. ICA ब्रेक सोबत कोयना एक्सप्रेस गेल्या अनेक वर्षांपासून सांगली सातारा कोल्हापूर या 3 भावांसाठी दररोज मुंबईचा प्रवास गाठते. एकूण 20 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली गाडी पोहोचली सकाळी 9:01 हातकणंगले रेल्वे स्टेशनला. स्टेशन कोड झाला HTK. आणि या ठिकाणाहून तुम्हाला इचलकरंजीसाठी एकदम सोपा पर्याय आहे. या गावातून रोजचा प्रवासी वर्ग चढला जनरल मध्ये. पुढे देखील गर्दी दिसते. काही प्रमाणात जनरल काही प्रमाणात स्लीपर इव्हन सिटिंग चेअरकार आहे तिकडे पण बसतील. या स्टेशनच्या मेन लाईन वरती उभी आहे कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस. आज वार गुरुवार म्हणजे आज नसणार उद्या आहे शुक्रवारी. हिचा देखील मी व्हिडिओ केला आहे. संपूर्ण कोल्हापूर ते बडनेरा प्रवास नक्की पहा कारण या ट्रेनचे तब्बल 4 ठिकाणी होतात लोको रिव्हर्सल. व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नक्की जा आणि कोल्हापूर बडनेरा म्हणजे कोल्हापूर नागपूर एक्सप्रेसचा प्रवास एन्जॉय करा. चला तर बाई मस्तपैकी प्रवासाला सुरुवात होते. येणारा पुढचा स्टॉप जयसिंगपूर आणि त्या अगोदर आलाय गरमागरम चहा
म्हटलं पिऊन घेऊ. या ट्रेनमध्ये पॅन्ट्री कार अजिबात नाही. सगळ्या व्हरायटीचे कोचेस आहेत, पण पॅन्ट्री कार मात्र काही दिला नाही. जे काय असेल ते साईड पॅन्ट्री किंवा आपली ई कॅटरिंग. चायचा कप बघू शकता, 10 रुपयाला चहा. हा टेस्ट मात्र आहे, फक्त साखर जरा जास्त पडली आहे. जयसिंगपूर. जर तुम्ही कोल्हापूरहून येत आहे जयसिंगपूरला आणि जायचं असेल नरसोबावाडी नृसिंहवाडीला, तर इथून बरोबर 1.5 किलोमीटरवरती एस टी महामंडळाचं बस स्टँड आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला नरसोबावाडी म्हणा किंवा कुरुंदवाडला जायला आरामात बसेस मिळतील. म्हणजे डायरेक्ट मिरजला जायची गरज नाही. पण तुम्ही सांगली मिरज पासून येत आहे तर मात्र मिरज बेस्ट, पण कोल्हापूर पासून जयसिंगपूर बेस्ट. मेन गेट पासून बाहेर पडलात तर सरळ चालत जायचं आहे. हा बघा, हा वाला रस्ता दिसतोय मला, दिसलं का? सरळ 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 चालत गेलं थेट बस स्टँड पाशी पोहोचताय. तर कोण कोण व्हिडिओ बघताय जयसिंगपूर मधून, अहो कमेंट करा की राव. हॅशटॅग आमचं जयसिंगपूर. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उशिराने आपली कोयना एक्सप्रेस पोहोचली ठीक 9:42 मिरज जंक्शनला. अर्थातच कोल्हापूर जिल्ह्याची अद्यसमाप्त आपल्या ट्रेनने प्रवेश केला सांगली जिल्ह्यामध्ये. आपल्या ट्रेनच्या बाजूला 2 ट्रेन लागलेली आहेत. एक दक्षिण पश्चिम रेल्वेची बेळगाव मिरज बेळगाव स्पेशल, आणि पलीकडे लागली आहे गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस. मिरज पासून बऱ्याच लाईनी पास होतात. एक जाते मुंबईकडे, आपण ज्या दिशेने चाललोय. दुसरी आली कोल्हापूरवरून, तिसरी पंढरपूर कुर्डुवाडी, आणि चौथी थेट बेळगाव लोंढा जंक्शन. 5 मिनिटाचा स्टॉप घेत आपली ट्रेन रवाना होती आता थेट सांगली, पुढे कराड, सातारा, पुणे ह्या दिशेने. आणि बाजूला लागलेली बेळगाव स्पेशल ती देखील रवाना झाली बेळगाव दिशेने. मिरज जंक्शन नंतर सांगली आमची चांगली हे मुख्य स्थानक घेत पुढे भिलवडी, किर्लोस्करवाडी, कराड, मसूर ही लहान लहान स्थानके घेत सातारा पुणे दिशेने ट्रेन रवाना होते. या प्रवासात ट्रेनमध्ये खायला कमी आणि माफक प्रमाणात येईल. मी मात्र माझ्या सोयीसाठी कुरकुरीत मालवणी परबांचं कुरकुरीत चिवडो खाऊक आणलंय. सांगली जिल्ह्यातील भिलवडी स्टेशनला आपली गाडी पोहोचली ठीक सकाळी 10:30 वाजता. स्टेशन कोड झाला BVQ. अशा सुवर्ण अक्षरांची गावं आपल्या फक्त महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार. भिलवडी म्हणा, विलवडी, भोसरी. इव्हन मी गेलो होतो डिसेंबरला मनालीला, तेव्हा सुद्धा गावाचं नाव असलं होतं. बोलताना मग कसं तरी वाटतं राव, कारण त्या गावाचं नावच आहे शाट. अशी अजीब अजीब गावावर आहेत ना. अजून कोणती असतील अशी नावं जरा कमेंट करून नक्की सांगा. मात्र या ट्रेनचा प्रवास करताना जाणवतंय कोकणात चालणाऱ्या दिवाळ ट्रेनचा प्रवास करतोय, कारण ती ट्रेन सुद्धा देखील अशी प्रत्येक ठिकाणी स्टॉप घेते, पण 1 मिनिटासाठी. सेम या ट्रेनचं होतंय. जशी कोकणकरांची दिवा एक्सप्रेस तशी कोल्हापूरकरांची कोयना एक्सप्रेस. बाकी कोण कोण बघताय व्हिडिओ भिलवडी मधून नक्कीच कमेंट करा. मला वाटलं होतं आपल्या कोयना एक्सप्रेसच्या प्रवासामध्ये पाऊस मिळेल. काल कोल्हापूरला मजबूत पडत होता. कोल्हापूर कडे गगनबावड्याला गेलो तुफानी, पण आज मात्र काय नाही. आज कडक ऊन पडलंय आणि आता मस्तपैकी भिलवडी गेल्यानंतर ट्रेनची स्पीड तर भारीच लागली आहे. आणि अद्याप तरी आमचा कोच बऱ्यापैकी रिकामी आहे. म्हणजे हार्डली 72 सीटांमधून 40 सीट रिकामीच आहेत. हरकत नाही, या मंडळी मालवणी परबांचो कुरकुरीत चिवडो खाऊ. भले या ट्रेनमध्ये पॅन्ट्री कार नसली तरी साईड पॅन्ट्री कार सुरू आहे. ते सुद्धा लोकल फूड म्हणजे कांदे पोहे, इडली, मेदू वडा. कारण या ट्रेनमधून जर तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करायचं असेल जेवणासाठी तर फक्त 4 ठिकाणी करू शकता. एक मिरज जंक्शन जे गेलं, दुसरं डायरेक्ट पुणे जंक्शन, तिसरं ठाणे, कल्याण, बस याच ठिकाणी. ज्या ज्या वेळेस मी गावी जातो, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, आवर्जून परबांच्या आजचं मालवणी चिवडो
आमकाच घेऊन येतो. परबांनो व्हिडिओ बघतास माका माहिती आहे तुम्ही व्हिडिओ बघतास ते. हे बघा तुमचं कुरकुरी चिवडो खैसून प्रवास करता सांगली मधून. एकूण 8 व्हरायटीच्या कोचेसवाली कोयना एक्सप्रेस संपूर्ण तिकीट भाडे आपण लक्षात घेतले. आणि ज्या कोचने माझा प्रवास होतोय तो सेकंड सेटिंग एसी चेअर कार, ज्याचं तिकीट भाडे आहे प्रति 640 रुपये. जर तुम्हाला नॉन एसी चेअर कार म्हणजे बसून प्रवास करायचा असेल तर त्याचे तिकीट भाडे आहे प्रति 180 रुपये. स्लीपरचे 295, 3 टियर कोचेसचे 785, 2 टियरचे 1115 आणि 1 टियरचे 1865. जर तुम्हाला जनरलने प्रवास करायचा आहे तर किती 165 का 170 होतात, पण 170च्या मनाने. एकंदरीत 1 टियर पासून जनरल पर्यंत तिकीट भाडे सांगितले आहे की तुम्हाला कोणत्या कॅटेगरीचे तिकीट भाडे किती लागेल. कुठून? छत्रपती शाहू महाराज नगरी कोल्हापूर ते ठाणे. कराड कराड कराड, आपलं कराड सर्वांचं कराड. अहो कोणचं सातारकरांचं कराड. आई शाबास, एकदम नाद खळा. कराड या शब्दातच म्हणजे असं वाटतं की एक्साइटमेंट लेवल, खोडकर स्वभाव, मन मिळावू, पण स्वभावने मात्र एकदम भारी. कोणतं गाव? कराड. या ठिकाणी आपली ट्रेन पोहोचली बरोबर 11:29 म्हणजे 11:30 वाजता. स्टेशन कोड झाला KRD. सांगलीनंतर अतिशय महत्वाचं मुख्य स्थानक ते म्हणजे कराड, कारण या ठिकाणी 54 ट्रेन थांबले जातात. बाकी कराड स्टेशन मुख्य शहरापासून खूपच लांब आहे, अवघ्या 5 ते 7 किलोमीटर अंतरावर. आता यापुढे येणारे स्टॉप मसूर, तारगाव, रहमतपूर, कोडेगाव आणि नंतर मग सातारा. पुढे लागेल वाठार आणि वाठार नंतर जो काही घाट सेक्शन आहे राव, नंबर 1 कोणता? आदरकी घाट. आणि लोणंद पुढे अजून घाट लागेल शिंदवणे. कराडकर बघायचं नाही, पटकन गावाचं नाव कमेंट करायचं. पुढच्या वेळेस येईन तेव्हा अख्खा मसूर नक्कीच खायला येईन. चला टाटा.
कोयना एक्सप्रेस दररोजची सेवा आहे मुंबई ते कोल्हापूर, कोल्हापूर ते मुंबई, कोल्हापूर ते मुंबई. या ट्रेनचा नंबर होतो 11:30 आणि मुंबईवरून कोल्हापूरसाठी 11:29. सकाळी 8:25 रवाना होते. कोल्हापूरवरून जी रात्री तुम्हाला 7:30 किंवा 8ला सोडेल मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. एकूण 520 किलोमीटरचा प्रवास तब्बल 12 तासांमध्ये पूर्ण करते. आणि अतिशय महत्वाचं की मुंबई कोल्हापूर, कोल्हापूर मुंबई या रूटवरती फक्त 2च ट्रेन चालतात. हे दिवस राणी कोयना एक्सप्रेस आणि रातराणी महालक्ष्मी एक्सप्रेस. कोरोना आधी चालू होती सह्याद्री एक्सप्रेस आणि ती ट्रेन अजूनपर्यंत देखील काही सुरू केली नाही. सुरू करावी असं वाटतंय, कारण या 2 ट्रेनवरती जो लोड येतो ना भयंकर. बुकिंग मध्ये नाही, जनरल कॅटेगरी मध्ये. तर सह्याद्री एक्सप्रेस चालू झाली मग तर बाबा काय टेन्शनच नाही. आता यांचा विचार चालू आहे की मुंबई कोल्हापूर वंदे भारत चालू करायचा. पण माझं पर्सनली सजेशन असं आहे की वंदे भारत चालू न करता गपचूपपणे सह्याद्री एक्सप्रेस चालू करावी.
आदरकी घाट उतरत आपण पोचलो दुपारी 2 वाजता थेट लोणंद जंक्शनला। या ठिकाणी आपली गाडी पोचली बरोबर 2 वाजता। ऍक्च्युअल टायमिंग आहे दुपारी 1:13। लोणंद पासून आपली लाईन झाला आता पुणे, जेजुरी, पुणे, नीरा या दिशेने आणि एक लाईन जाते फलटण, बारामती। फलटण ते बारामती या दरम्यान कामकाज सुरू आहे, पण फलटण पर्यंत मात्र मेमो ट्रेन जाते। जेजुरीला आपली ट्रेन लूप होते फ्लॅट क्रमांक 2 नंबर वरती आणि मगाशीच आउटरला क्रॉस झाली। या ट्रेनची अपोजिट 11:29 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोल्हापूर कोयना एक्सप्रेस। या ठिकाणी आपली ट्रेन पोचते दुपारी 2:45 वाजता। बोला येळकोट येळकोट, जय मल्हार। माफ करा मला वाटलं की 2 नंबर आहे, पण 2 नंबर नसून 1 नंबर प्लॅटफॉर्म आहे जेजुरीचा। किलोमीटरची जर्नी पूर्ण केली या कोयना एक्सप्रेसने पुणे जंक्शनला येऊ. दुपारी 3:25 टायमिंग असून आपली ट्रेन
निर्धारित वेळेपेक्षा फक्त 20 मिनिटे उशिराने पोहोचली फ्लाईट क्रमांक 6 नंबरला. कोणतं? पुणे जंक्शन. आणि पुण्याला बऱ्यापैकी सीट या ठिकाणी भरले बघा. माझं जेवण देखील आलेलं आहे. गरम मागवली होती दाल खिचडी. कारण या ठिकाणी वडापाव, समोसा, ते भजी वगैरे याशिवाय काही येणारच नाही. आणि जेवण आलं तर चांगलं मिळेल गॅरंटी देऊ शकत नाही. जेवणासाठी मी आलोय शेवटच्या सीटवरती. कारण माझ्या सीट समोर जो आहे ट्रे टेबल तो काही कामाचा नाही. 5 मिनिटाचं हॉल्टिंग असून लगेच ट्रेन रवाना झाली. कारण 15-20 मिनिटं उशिरून झाली. हरकत नाही. 4:05ला पोचली होती, 4:08ला निघाली. आणि माझं जेवण देखील तयार. गरमागरम दाल खिचडी. IRCTCच्या ऑफिशियल ॲपमधून मी ऑनलाईन कॅटरिंगमधून जेवण मागवलं होतं. ज्याची किंमत लागली 120 रुपये. म्हणजे 120 रुपयामध्ये चालत्या ट्रेनमध्ये मस्तपैकी हॉटेलचं जेवण मागवलं आहे. आता दिसते बऱ्यापैकी गरमागरम आहे. म्हटलं जास्त उशीर न करता पटकन जेवून घेऊ. मस्त लिंबू पिळून घेऊ. कारण सोबत कांदा लोणचं देखील मिळालं आहे. स्पायसी बनवली लोकांनी. तरी मी साधीच घेतली होती. दाल तडकावली अजिबात नाही. पण जे काय मिळाले ती भारीच झाली. कोल्हापूरपासून आतापर्यंत पाऊस काय मला बघायला मिळाला नाही. पण इथून मात्र चांगला काळोख केला आहे. याचा अर्थ पुढे बोरघाटामध्ये तडाखा माजवणार आहे. आणि हो, आता मी जेवून घेतो मस्तपैकी. आपली भेट होईल थेट आता खंडाळा, लोणावळा, बोरघाटामध्ये. आतापर्यंत ज्यांनी आली माहिती तुम्हाला कशी वाटली, कोयना एक्सप्रेसबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडतं ना लाईक करत जावा. दाल खिचडी तर मस्तच आहे. सोबत कांदा आणि लोणचं. या मंडळी जेवायला या. श्वास श्वासात अंतरला धुंद एकांत मंतरला. श्वास श्वासात अंतरला धुंद एकांत मंतरला. मखमली स्पर्शवारे हरवले भान सारे. मखमली